झाडांना कलम कसा करायचा तुम्हाला मी दाखवते। हे आजोबा आज आपल्याला दाखवत आहेत की झाडांना कलम कसा करायचा असतो। तर आता हे सगळे चिक्कूचे रोप आहेत आणि बाबा प्लीज आम्हाला दाखवा। काय करणार ही आता पिशवीतलं ती रोप आहे, हो ही कलमाचं झाड आहे। हा तर आता आपण कसं करायचं ह्याला, आता ही पिशवीच आहे असं समजायचं। ही अशी पिशवी आहे असं समजायचं। हो हे पिशवीतलं पिशवीतलं रोप. झाड आहे। ओके थोडक्यात हा हे पिशवीतलं रोप आपलं। रोप आपलं असं आहे असं। आता ही पिशवी काय करायची, ह्याला इथं अशी बसवायची। ओके हवा. कलम केलेल्या रोपांचा रिझल्ट जास्त चांगला असतो ना। ह्याचा जवळजवळ 99% रिझल्ट आहे। ओके हे असं बसू, ही झालं कलम। आता ह्याला काय करायचं, ही अशी प्लास्टिक पिशवी बांधायची हा आणि ही पट्टीनं ही असं प्लास्टिकनं बांधायचं बांधायचं। असं ओके बांधायचं। हा हा. हे झालं कलमाचं झाड। हम्म. हा ही आता कलम चालू झालं ह्याचं। या हा वाला चालू झाला हा, कलम आता ही बरोबर काय ना? करायचं, ही अशी पट्टी बांधली, हम्म. ही अशी बांधली पट्टी, हो. बरोबर आहे। 3 महिने पूर्ण हा, झाल्यानंतर 3 कुठली महिने फांदी? पूर्ण झालं, हा. ही रोप ह्याच्या मुळी ह्याला सुटलेली असते ह्या रोपाला। ओके ओके तर आता ही 3 महिने झालं, 3 महिने झालं तर हिथं बघायचं नीट हो. कुठलं जोडलेलं आहे। हा. तर ही काय करायचं, इथनं बरोबर बघून कट करायची, हे असं, ओके हे असं कलम झालं। हा कलम आहे खरा बरोबर ना। हे असं कलम झालं, ओके ओके याच्यामध्ये ते तयार झालं। तयार झालं। हम्म. आता झाडावरचं कलम पिशवीत आलं। हो हो पिशवीत हो आलं. बरोबर। आपण झाडावरचा कलम पिशवीमध्ये तयार येतंय. केला 3 महिन्यानंतर. आणि हे आपलं खरं रोपटं असणारे तयार होणारं चांगलं पुढचं। ओके बेस्ट। तुम्ही सुद्धा ट्राय करा। खरं तर सोपं आहे हे घरी पण करणं, नाही का? तुम्हाला शक्य असेल तर घरी कलमाचे झाडं करा तयार, कारण की सोपे आहेत। आता हे नर्सरीमध्ये काम करतात त्याच्यामुळे यांना एकदम प्रॉपर माहिती आहे हे कसं करायचं। आपणही शिकून घेतलंय आज यांच्याकडून। बाबा धन्यवाद। रामकृष्ण हरी।